निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे। त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना रखडणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। आचारसंहितेमधून विशेष सूट दिली आहे। जाहीर केलेली ही कर्जमाफी योजना आता 30 जून पूर्वीच अंमलात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। शेतमाल विकताच भाव कडाळले, व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल। शेतकऱ्यांनी आपल्या घरातील शेतमाल विकून मोकळे झाल्यानंतर बाजारामध्ये आता सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे। सर्व शेतमालाचे वाढलेले आजचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बी बियाणांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण। शेतकरी लागला आता पेरणीच्या तयारीला। कृषी केंद्रावर खरेदीसाठी होत आहे शेतकऱ्यांची गर्दी। तसेच रासायनिक खतांच्या किमतीही भडकल्या। एका पोत्यामागे 350 रुपयापर्यंत करण्यात आली आहे दरवाढ। 30 जून पूर्वी कर्जमाफी पूर्ण, सिबिल स्कोरची सक्ती नाही। राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटप वाढवण्याचे देण्यात आले आहे निर्देश। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। कपासीच्या लागवडीसाठी लगबग सुरू, मशागतीसह पूर्वतयारीला आला वेग। ठिबक व्यवस्थापनाच्या कामामध्ये शेतकरी व्यस्त। तसेच काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपासून धूर पेरणीला सुरुवात केली आहे। पीक विम्यातून 32 महसूल मंडळे वगळले, 108 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर। 2025-26 अंतर्गत खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरपाई देण्यात येत आहे। परभणी जिल्ह्यातील अपडेट। देशात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती। नैऋत्य मोसमी वाऱ्याचा मान्सून अंदमान, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये पुढे सरकून आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज आता व्यक्त होत आहे। पशुधनावर एल निनोचे संकट, सरकारकडून चारा बियाणे मोफत वाटप। यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने चारा टंचाई टाळण्यासाठी शासनाचा उपाययोजना। शेतकऱ्यांना 100% अनुदानावर चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे। सोयाबीनला विक्रमी दर, पण शेतकरी फायद्यापासून वंचित। उन्हामुळे बाजारामध्ये गर्दी ओसळली। सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7,380 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळत आहे। कांदा आंदोलन पेटले, 2 तास रोखला रस्ता। गाड्यांची हवा सोडण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचे नेते ताब्यात। कांद्याला 3,000 रुपयांचा हमीभाव द्यावा। कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक येथील चांदवडमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। पेट्रोल डिझेल 20 वर्षात तब्बल टिपटीने महागले। 2004 मध्ये 34 रुपयाचा पेट्रोल आता 102 रुपयावर। सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका। 2004 ते 2026 पर्यंत असणारे पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पाचोड त्या मार्केटमध्ये मोसंबीला मिळाला 50,000 रुपये प्रति टन भाव। आवक घटली, वाढत्या उन्हाची तीव्रता मोसंबी मार्केटवर बसत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे मोसंबीला 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। डिझेल दरवाढ झाल्यामुळे बळीराजाला बैलजोडीचा आधार। डिझेल न मिळत असल्याने 500 रुपये एकरी ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहे। शेतकरी संकटात। शेती करावी की सोडून द्यावी, डिझेलसाठी बळीराजा लागला रांगेत। इंधन टंचाई, अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा मात्र सुसाट। शेतकऱ्यांमध्ये संताप। जनगणनेच्या वेळी स्वतःला गरीब दाखवण्यासाठी नागरिकांची धडपड। राज्यभरामध्ये सध्या जनगणना मोहीम सुरू झाली आहे। शासकीय योजनेचा लाभ मिळवण्याच्या आशेने किंवा हक्काचे लाभ बंद होण्याच्या भीतीने काही नागरिक स्वतःला गरीब दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आता घरकुलांचे स्वप्न होणार पूर्ण। 10% वाळूसाठा राखीव राहणार। बांधकामांना गती येणार, वाळूंची चणचण दूर होणार। नवीन नियमानुसार उत्खनन केलेल्या वाळूपैकी 10% वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे। 30 जून पूर्वी HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा 1,000 रुपयांचा दंड भरा। 1 जुलैपासून करण्यात येणार वाहनांची तपासणी। राज्यातील सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे आवश्यक।
हळद लागवडीला सुरुवात, 900 हेक्टरवर नियोजन. पारंपरिक पिकाऐवजी हळदीसारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 15 मे ते जूनचा पहिला आठवडा हळद लागवडीसाठी योग्य असतो. पोर्टलवर DAPचा साठा, शेतकऱ्यांना मात्र मिळेना. जिल्ह्यातील उपलब्ध खताचा साठा गेला कुठे? कृषी विभागाच्या खत वितरण प्रणालीवर प्रश्नचिन्ह. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. वीज कपातीमुळे शेतकरी मेटाकुटीला, पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांसमोर प्रश्न. इंधन टंचाईमुळे शेतींच्या मशागतीही रखडल्या. उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला व फळबाग पिकांना पाणी देणे आहे महत्त्वाचे. खानदेशामध्ये कलिंगडचे दर 12 ते 14 रुपयावर स्थिर. खानदेशामध्ये कलिंगडची आवक कमी होत असल्याने जागेवर खरेदीला प्रति किलो 12 ते 14 रुपये दर मिळत आहे. कांदा साखर उद्योगाबाबत आज दिल्लीमध्ये होणार बैठक. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्रीही सहभागी होणार. राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असणाऱ्या अडचणी याबाबत चौकशी होणार. महागाईचा बॉम्ब जनतेमध्ये बॉम्ब. CNG 2 रुपये महागले. सरकारचा दणका. पेट्रोल, डिझेल आणि CNG गॅसच्या किमतीमध्ये सलग 4 वेळा दरवाढ करण्यात आली. सोलापुरात कांद्याला 2200 रुपयांचा मिळाला दर. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवकेत घट झाल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याला तब्बल 2200 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. आर्थिक संकटातही पेरणीपूर्व मशागतींच्या कामात बळीराजा व्यस्त. आता राज्यात खरीप हंगाम सुरू व्हायला थोडेच दिवस शिल्लक आहे. शेतकऱ्यांकडून मशागत व बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळाजुळ सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट, तरीही नफेखोरी. 12 वर्षापूर्वीच्या तुलनेमध्ये आज कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार नफेखोरीमध्ये गुंतले आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पावसामुळे तापमानाचा पारा घसरला. मे महिन्यामध्ये पारा प्रथमच आला 40च्या आत. सध्या राज्यामध्ये आता लवकरच मान्सूनचे आगमन होणार असून राज्यातील काही भागामध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. शासकीय दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये मिळतोय कांद्याला जास्त भाव. तसेच नाफेडमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे येण्यास बराच उशीर लागतो. नाफेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार. कांद्याला 3000 रुपये भाव द्या. रोहित पवार यांची शासनाकडे मागणी. कारण कांदा उत्पादनाचा वाढलेल्या खर्चाच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. इंधन दरवाढीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे. खते बियाणे महागले. खर्च 40% वाढला. युद्ध, महागाई आणि निसर्गाच्या कचाटामुळे अडकला शेतकऱ्यांचा खरीप हंगाम. अवघ्या 10 महिन्यामध्ये पडील जमीन केली सुपीक. चीनी शास्त्रज्ञांनी विकसित केले सायनोबॅक्टेरिया नावाचे तंत्रज्ञान. यामध्ये सायनोबॅक्टेरिया नावाच्या सूक्ष्मजीवाचा वापर करून नापीक जमीन सुद्धा शेती करता येणार आहे. अवकाळीचा 26 गावातील 308 शेतकऱ्यांना बसला फटका. मागील मार्च-एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. अकोला जिल्ह्यातील अपडेट. युरियासाठी शेतकऱ्यांची उसळली गर्दी. अकोटमध्ये रांगा. अधिकारी घेत आहे फक्त बग्याची भूमिका. जागतिक युद्धजन्य स्थितीमुळे यावर्षी युरिया खताची टंचाई भासू शकते. कारण खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना युरिया मिळणे कठीण झाले आहे. घरगुती गॅसच्या जोडण्यांना ब्रेक. व्यावसायिकांना छोटा सिलेंडर घ्यावा लागत आहे. युद्धजन्य स्थितीचा फटका. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नवीन गॅस कनेक्शन जोडणीचे काम आता ठप्प झाले आहे. खत दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीबरोबरच आता तणनाशकाच्या किमतीत सुद्धा 25 ते 30% वाढ झाली आहे. शेतकरी दुहेरी संकटात. यांत्रिकीकरणाने बैल बाजार पडले ओस. बैलांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि चाऱ्यांचा प्रश्न तसेच नापिकीमुळे शेतकऱ्यावर कर्ज फेडण्यासाठी बैलजोडी विकण्याची वेळ येत आहे. घरकुलासाठी मोफत रेती वाटपास प्रारंभ. रेती धोरणामध्ये प्रशासनाने बदल करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी. प्रत्यक्ष बांधकाम स्थितीची पडताळणी करून लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात येत आहे. इंधन कांद्यासाठी जन आक्रोश. पीक विमा खत पुरवठ्यावर सरकारला धारेवर. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरामध्ये करण्यात येत आहे रास्ता रोको आंदोलन.
अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यंदाच्या वर्षी ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला. पर्यावरण हानीमुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दरवर्षी वाढत आहे. 2027 पर्यंत तापमान 1.5 डिग्रीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीप 2026 साठी कृषी विभाग सज्ज. बोगसगिरी रोखण्यासाठी भरारी पथक तैनात. जादा दराने विक्री केल्यास आता खेळ नाही. अनेक कृषी सेवा केंद्राचे परवाने केले रद्द. होर्मुझमधील वाहतूक रोखली जाऊ शकत नाही. क्वाड देशाचे प्रतिपादन. जगातील प्रमुख जलमार्गावरील व्यापारी वाहतूक होर्मुझ समृद्धीने कोणीही रोखली जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले. सोलर पॅनल महागणार. 1 जून पासून सौर उद्योगामध्ये नवीन बदल. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश. त्यामुळे सौर पॅनलवरील सबसिडी बंद होणार की काय असा शेतकऱ्यांना पडला प्रश्न. सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांनी झाली वाढ. 5 दिवसामध्ये 14दा वाढले दर. त्यामुळे रिक्षा भाडे वाढू शकते. युद्ध पुन्हा भडकणार. अमेरिकेने इराणवर मिसाईल दागली. हल्ल्याचे दिलेले कारणही चर्चेत. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. कांद्याला 24 रुपये दर मिळेपर्यंत लढा कायम. शेतकऱ्यांच्या कांद्याला दर 24 रुपये प्रति किलो द्यावा या मागणीसाठी नाशिक येथे शेतकरी दौरे निदर्शने करण्यात आले. राज्यात मार्च पासून उष्माघाताचे 226 रुग्ण. आता राज्यात 25 मे पासून रोहिणी नक्षत्र चालू असला तरी उन्हाची तीव्रता कमी झाली नाही. विदर्भातील गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तापमान 46.6 अंशावर. पाकिस्तानात 400 रुपयाला मिळणारे कापूस बियाणे भारतामध्ये 2000 रुपयांना का? विजय जावळदिया यांचा सवाल. पाकिस्तानामध्ये कापूस बीटी बियाणे 400 रुपये प्रति किलो असताना भारतामध्ये 2000 रुपये प्रति किलो शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. महावितरणाचा स्मार्ट दणका. आता सलग 2 महिन्यांचे थकीत वीज बिल न भरल्यास महावितरणाद्वारे आपोआप वीज खंडित होणार. आजपासून 6 तासांचे भारनियम. शेतीपंपाच्या पुरवठ्यावर होणार मोठा परिणाम. 3 फेज वीज वेळापत्रकामध्ये बदल. घरगुती औद्योगिक वाणिज्य ग्राहकांना बसणार झटका. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. नाशिकच्या कांद्याला सरकारकडून 1580चा भाव. नाफेडद्वारे या भावाने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जात आहे. पण यासाठी ए ग्रेड कांदा लागतो. बियाणे खरेदीमध्ये फसवणुकीचा धोका. काय काळजी घ्याल? खरेदी केल्यानंतर त्याची पिशवी, टॅग आणि पक्के बिल फेकून देऊ नका. तसेच पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया करणे आवश्यक. रावेरमध्ये बागायतीला गारपिटाचा फटका. 3.5 कोटींचे नुकसान. 107 शेतकऱ्यांच्या 78 हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त. जानोरी, कळमोदा, शिरोदा परिसरामध्ये हानी. शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. वर्षाला 700 ब्रास विनामूल्य माती. वीटभट्टीसाठी सलग 5 वर्षे परवाना. पारंपरिक कुंभारकाम व वीटभट्टी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचा निर्णय. अंगणवाड्यात 300 दिवस नियमित आहार मिळणार. जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये बालकांच्या आरोग्याचा प्राधान्य. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. पाऊस पडेना, पिके करपली. त्यात वीज कपातीचा शॉक. कृषी पंपांना आता 6 तासच वीज. महावितरणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट. पाण्याचा फेर निघणे होणार अवघड. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. कशी करायची शेती. 1810 रुपयांची विक्री आणि वाहतूक खर्च आला 3000 रुपये. दहेगावच्या शेतकऱ्याने संतापामध्ये उकळून फेकले वांग्याचे उभे पीक. सध्या वांग्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. गोठे आधी रिकामे झाले, आता शेतही ओस पडण्याच्या वाटेवर. डिझेल अभावी खरीपपूर्व मशागतींचा वेग मंदावला. शेतीचे अर्थकारण बिघडले. बैल विकले, ट्रॅक्टर घेतले, आता ट्रॅक्टर बंद झाले.
सर्वच विद्यार्थ्यांसाठी आता अपार अनिवार्य, अन्यथा अडचणी येणार. एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळख. बीड जिल्ह्यामध्ये अपार आयडीचे काम 90% पुढे. सर्व विद्यार्थ्यांना आता अपार आयडी काढणे महत्वाचे. डिझेल मिळेना आणि रॉकेल कुणी घेईना. 3 तालुक्यामध्ये 5488 लिटर वितरण. पण परवानाधारकांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ. जूनपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानही देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता कर्जमाफीकडे लागल्या आहे. नाफेडकडे 8 दिवसामध्ये केवळ 50 टन कांदा खरेदी. 1580चा भाव, तरी 5 टन कांदा. अनेक बाबीवर प्रश्न. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. 26 कोटींचा विमा भरूनही अक्कलकोट भरपाईपासून वंचित. अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान. विमा कंपन्याकडून केवळ 3.35 लाखांचीच मंजुरी. शेतकऱ्यांमध्ये संताप. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये निधी अभावी हजारो घरकुलांचे काम रखडले. पावसाळा तोंडावर आल्याने लाभार्थी आले अडचणीत. अनुदान अभावी तात्काळ देण्याची केली मागणी. शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याला नवीन बातम्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.